हॅलो, मायसेल्फ डॉक्टर मयूर गायकवाड, द फाउंडर ऑफ वैदिक आयुर्वेद नाशिक. काल एक पेशंट आला होता. त्यांनी जस्ट एक छोटंसं सजेशन दिलं. त्यांचं म्हणणं असं होतं की आयुर्वेदिक ट्रीटमेंट जर का आपण करताय तर तुमचं काम अजून थोडंसं इझी होण्यासाठी, पेशंटला थोडासा टाईम कमी लागण्यासाठी तुम्ही ऑलरेडी आधीपासूनच मेडिसिन बनवून ठेवू शकता का? जसं की ज्वर व्याधी असेल तर ज्वर व्याधीचे मेडिसिन बनवून ठेवायचे, किंवा ग्रहणी असेल त्याचे मेडिसिन बनवून ठेवायचे, किंवा काश श्वासासाठी पेशंट असेल त्यांचे ऑलरेडी मेडिसिन तयार करून ठेवायचे असं. तर त्यामुळे तुम्हाला टाईम पण कमी लागेल असं त्यांचं सजेशन होतं. पण त्यांना सांगितलं मी की जर क्लासिकल आयुर्वेद प्रॅक्टिस करायची असेल तर आपल्याला पेशंटनुसार मेडिसिन प्रिपेअर करावं लागतात. जसं की आयुर्वेदमधील सूत्रस्थान, चरक सूत्रस्थानमध्ये दीर्घजीविती अध्यायामध्ये एक सूत्र आलेलं आहे की पुरुषम पुरुषम वीक्षम, की प्रत्येक पुरुष हा दुसऱ्या पुरुषापेक्षा वेगळा असतो. म्हणजे सांगायचं झालं तर प्रत्येक पुरुषाची प्रकृती, त्याची सत्व सारता, ठीक आहे, त्याचा अग्नी, ह्या प्रत्येक गोष्टी ह्या पेशंट टू पेशंट व्हॅरी करत असतात. पण जसं की आपल्याकडे पेशंट येतो तर तो देखील त्याचा व्याधी देखील इतर रुग्णांच्या व्याधीपेक्षा हा वेगळा असू शकतो. सपोज 2 कास्टचे पेशंट आले किंवा 2 गृहिणीचे पेशंट आले तर डेफिनेटली त्यांच्यामध्ये देश, काल, त्यांची दिनचर्या, ऋतुचर्या, त्यांचे जर का दशविध परीक्षा केली तर त्यामध्ये सर्वांमध्ये डिफरन्सेस दिसून येतात. त्याच्यानुसार आपण मेडिसिन प्रिपेअर करू शकतो. जसं की एकच मेडिसिन ही प्रत्येक डिसीजला, प्रत्येक व्यक्तीला लागू होते असं नाही. तर प्रत्येक मेडिसिन ही पेशंटनुसार पर्सनलाइज केली जाते. त्यांच्या प्रकृतीनुसार ती मेडिसिन, त्याच्यासाठी नाडी बघून, त्याच्यासाठी अष्टविध, दशविध या परीक्षा करून त्याला जी सुटेबल मेडिसिन असेल त्याच्यानुसार आपण मेडिसिन म्हणून पेशंटला ते प्रिस्क्राईब करत असतो. आणि डेफिनेटली त्याचे एकदम छान रिझल्ट बघायला मिळत असतात.